informing about children misbehaving. A parent standing up in the middle and shouting at the teacher. हा विषय आहे आमचा. पालक सभा सुरू आहे. मी आता 5वीची क्लास टीचर आहे आणि आज पालक सभेमध्ये मला मुलांच्या वर्तणुकीबद्दल सगळ्या पालकांना सांगायचं. आपली जी मुलं आहेत ती एकतर खूप वेळेच्या आधी येतात. वारंवार पालकांना पालक सभेमध्ये सांगितलेलं आहे 12:40ची वेळ आहे, तरी काही वेळेला 11:30 पासून मुलं येतात. क्लासमधून सुटतात ते पालक इथे सोडून जातात. किती वेळा सांगितलं त्यांनी की बाहेर आपल्याकडे रस्ता आहे, रस्त्यावरती काही अपघात घडू शकतो किंवा सगळे टीचर्स आतमध्ये आहेत, मुलं बाहेर खेळता आहेत, काही पडला झडला. वारंवार सांगून हे पालक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. दुसरं म्हणजे मुलांचा शाळेचा होमवर्क बऱ्याच मुलांचा कंप्लीट होतो, तर त्याच्याबद्दलही आम्ही वारंवार सांगितलेलं आहे पालकांना. व्हॉट्सॲप ग्रुपवरती नावं पण पाठवलेली आहेत, पण कुठल्याही पालकांचा कधी फोन येत नाही की आमच्या मुलाचं नाव आलं आहे किंवा त्याच्यात काही सुधारणा करून घेतली जात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मुलं पूर्ण युनिफॉर्ममध्ये येत नाही. टाय आहे आपल्या मुलांना, टाय घातलेला नसतो किंवा काही वेळेला खिशामध्ये ठेवून दिलेला असतो. शाळा सुटताना इन काढलेली असते, टाय खिशात ठेवतात, तसेच निघून जातात. त्याच्यानंतर केस मुलांचे खूप वाढलेले असतात. पालक म्हणून ही आपली पण जबाबदारी आहे की आपला मुलगा शिस्तीमध्ये वेल युनिफॉर्ममध्ये तो शाळेमध्ये गेला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शिस्त. वारंवार आम्ही सांगतो, प्रत्येक मीटिंगला हा मुद्दा असतो शिस्तीबद्दलचा की मुलांनी शिस्तीमध्येच वागलं पाहिजे. येताना जाताना वारंवार सांगितलं जातं. मधल्या सुट्टीमध्ये आपल्याकडे शालेय पोषण आहार असतो, तेव्हा आपण सांगतो की तिकडून जाऊ नका, कारण तिकडे गरम गरम भात आणि आमटीचे पातेले असतात, तिकडनं जाऊ नका. मुलांना मधून आपण जायला सांगतो, पण मुलं ना ऐकतच नाही. लहान मुलं आहेत किंवा काय आहेत कशाचाच विचार न करता मुलं आपली धावतच सुटतात. आणि सगळ्याच विषय शिक्षकांच्या तक्रार आहेत की मुलं अभ्यास करत नाही, होमवर्क करत नाही. यावर कोणाला काही बोलायचं आहे का? माझा मुलगा तर शिस्ती आहेच, पण अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही जो अभ्यास देता तो प्रचंड असतो. त्यात मुलांचा क्लासचा होमवर्क असतो, त्याच्यामुळे मी जेव्हा बघते तेव्हा तो लिहितानाच दिसतो. म्हणजे म्हणायचं गेलं तर काढव मेहनत म्हणतात ना, त्याचा काही उपयोगच नाही ना. अशीच मेहनत तो करतो. म्हणून माझी एक रिक्वेस्ट होती की वाचन करत असतं यामध्ये बोलत आहे सर्व विद्यार्थ्यांबद्दल. तर माझा मुलगा घरी खूप शांत असतो आणि मी त्याला जाताना सगळं कंप्लीट युनिफॉर्म आहे की नाही चेक करून पाठवते. आता त्याचं इन निघत असेल त्याला कोण जबाबदार आहे सांगा बघूया. तुम्ही असं कसं बोलताय? ऐकून घ्या, तुम्ही पाठवत असाल युनिफॉर्ममध्ये करेक्ट पण आहे, पण इथे आल्यानंतर आपला मुलगा ना जेव्हा एकटा असतो, तुमच्याकडे तुमचा 1 किंवा 2च मुलं, माझ्याकडे माझ्या वर्गामध्ये 82 मुलं आणि मुलगा एकटा असताना त्याचं वर्तन वेगळं असतं आणि ज्या वेळेला तो समूहामध्ये असतो ना तेव्हा त्याचं वागणं पूर्णपणे डिफरंट असतं. या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मुलाला दररोज विचारत जा ना शाळेमध्ये काय घडतं काय नाही घडतं ते पण बघा. आणि मुलांना आपण जी सवय लावतो ना, ही सगळ्यात चांगल्या सवयी ज्या लावतो ना त्याच्या पुढे आयुष्यभर टिकतात. मॅडम हे तुमचंच काम आहे. तुम्हीच एकदा मी मुलाला तुमची ताब्यात दिल्यानंतर हे तुमचंच काम आहे की मुलांनी काय केलं आणि काय नाही केलं आहे. पण ॲज अ पालक म्हणून तुमचं पण तितकंच कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. आपल्याला जर मुलाचा चांगला व्यक्तिमत्व विकास करायचा आहे आपलं लक्ष पाहिजे. आणि तुमच्या पण प्रश्नाला मी उत्तर देते. तुम्ही आत्ता जे गाढव मेहनत म्हणाला, हां, एकतर आम्ही सगळ्यात पहिलं जूनमध्येच सांगितलेलं आहे मुलांना की क्लासमध्ये लावू नका. क्लासची फी इतकी आपल्या शाळेच्या दुप्पट असताना तुम्ही क्लासला मुलांना लावल्या. आणि तुम्ही बघाल, तुम्ही जरा रोज एकदा त्याची दैनंदिनी चेक करता का की किती अभ्यास घेऊन दिला आहे, तो घेतला पाहिजे की नाही. तो ॲज अ पॅरेंट म्हणून तुमची जबाबदारी आहे की किती अभ्यास दिला. मॅडम 2 किंवा 3 विषयांचा अभ्यास असतो, तो अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आणि काय असतं, प्रत्येक शिक्षक पण काय करतो की जो आज भाग शिकवला, आता जर आज माझे 1च पेज शिकवून झाले तर त्या एका पेजवरचे मी 2 किंवा 3च प्रश्न देते. आता मॅथ्सचे टीचर सर जर त्यांनी आज एक तुम्हाला उदाहरण सोडवून दिलं तर त्याच्यावर आधारित एक उदाहरण संग्रह किंवा ते सांगतात की याच्यावर आधारित 5 उदाहरणं स्वतःच्या मनाने सोडवा, मग हे केलंच पाहिजे. आणि या मुलांचा अभ्यास तुम्ही जे गाढव मेहनत म्हणता ना, क्लासमध्ये जर तुम्ही बघितलं ना त्याचा होमवर्क तो काय नेमकं लिहितोय, तो एका प्रश्नाचं उत्तर 10 वेळा लिहित असतो. गाढव मेहनत नाही. मुलांना जेव्हा आपण सांगतो ना एका प्रश्नाचं उत्तर 2दा लिहा तर त्याच्यामध्ये काहीतरी रिझन असतं की ते थोडं
असेल त्याच्या हाताखालून तो सराव होऊन जाऊ दे, जेणेकरून ते त्याच्या लक्षात राहील. कारण वाचनाचा अभ्यास रोज दिला जातो, पण मुलं वाचन करत नाही. मुलांना हेच वाटतं की वाचनाचं